एका गवळणीनं पाहिलं आणि म्हणायला लागलं, अगं कोणीतरी सापावाला बाबा आपल्या घरी आलाय बघ. यशोदा मैया बाहेर आली आणि भगवान शंकर म्हणायला लागले, मला पाहिजे तुमच्या बाळाला, मला दाखवा. यशोदा मैया म्हणाली, माझ्या बाळानं जर सापाला पाहिलं तर माझ्या बाळाची काय अवस्था होईल. तेव्हा भगवान शंकर म्हणायला लागतात, अगं तुझं बाळ मोठे मोठे सापावर खेळलं नाही आणि एवढ्या सापाला कुठे भेट असतं का. तेवढ्यामध्ये यशोदा मैया म्हणाली, नाही जा तुम्ही इथून. भगवान शंकराला हकलून दिलं. भगवान शंकरांना राग आला आणि एका नदीच्या काठावर येऊन बसले आणि श्रीकृष्ण परमात्मा जोरजोरात रडायला लागले, खूप रडत होते. आणि एक गवळणी यशोदा मैया समजावून घालत होत्या. तेव्हा यशोदा म्हणाली, जा गोकुळामध्ये जा, कोणी संत असते, कोणी दृष्ट काढणारे असते तर त्यांना घेऊन या, जा पटकन. इकडे गवळणी त्या गोकुळामध्ये शोधणे करता येतात पण त्यांना कोणीही गवसत नाही. आणि एका गवळणीला तोच सापावाला बाबा त्या ठिकाणी बसलेला दिसतो आणि ती गवळण भोलेनाथांनाच घरी घेऊन येते. तेव्हा यशोदा मैया म्हणाली, परत तू याला चाललंस का. तेवढ्यामध्ये भगवान शंकर म्हणाले, आता या गोकुळामध्ये माझ्याशिवाय तर कोणीच नाही, फक्त मला दृष्ट काढता येतो. भगवान शंकर आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्म्याला मांडीवर घेतात. जसं श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्याकडे पाहिलं तसं श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागतात आणि हसत असताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, घेतलं का आता तुम्ही आमचं दर्शन. तेव्हा भोलेनाथ सुद्धा हसायला लागतात आणि भोलेनाथ तिथून कैलासाला निघून जातात. श्रीकृष्ण परमात्मा मोठे व्हायला लागतात. गर्गाचार्य मुनी येतात, दोघांचीही नावं ठेवतात. एकाचं कृष्ण आणि दुसऱ्याचं बलराम असं नाव ठेवतात आणि तिथून निघून जातात. इकडे श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू रांगायला लागतात. कसं रांगतात, तळ हात टेकीत